आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवटाची चटपटीत चटणी बनवणार आहोत। तर कवटाची चटणी बनवण्यासाठी मी इथे 2 कवट घेतलेली आहे। त्याचबरोबर मी इथे थोडा गूळ बारीक करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्याचबरोबर इथे मी 3 मिरच्या, 5-6 लसणाच्या कड्या आणि थोडा जिरा घेतलेली आहे। आता आपल्याला या कवटांना फोडून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपण हा कवट फोडून घेत आहोत। एक एक करून आपण दोन्ही कवट फोडून घेऊया। बघू शकता काय मस्त आपला कवट निघालेला आहे। याच प्रकारे दुसरा पण कवट फोडून घेऊया। बघू शकता दोन्ही कवट मी इथे काढून घेतलेले आहे फोडून। आता आपल्याला हे मिक्सर मध्ये लावून घ्यायचं आहे। आधी आपल्याला हा कवट टाकून घ्यायचे आहेत। बघू शकता हे कवट आपण इथे टाकून घेऊया। कवट टाकल्यानंतर आता आपल्याला हे मिरच्या तोडून टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये। बघू शकता या प्रकारे मिरच्या टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये लसणाच्या कड्या टाकून घेऊया, जिरा टाकून घेऊया। जिरा टाकल्यानंतर आता आपण हा गूळ पण इथे टाकून घेऊया। गूळ टाकल्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मिरची पावडर टाकायचं आहे। थोडासाच मिरची पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचपेक्षा कमी, आणि अर्धा चमचपेक्षा कमी मीठ टाकलेला आहे। आता याचा आपण पेस्ट तयार करून घेऊया। बघू शकता या प्रकारचा आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे। आता आपल्याला हा पेस्ट म्हणजे कवटाची चटणी ही शिजवून घ्यायची आहे थोडा वेळ। तर बघू शकता थोडा तेल टाकलेली आहे मी कढईमध्ये गरम होण्यासाठी। तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला ही कवटाची चटणी इथे टाकून घ्यायची आहे आणि या चटणीला छान असा गरम करून घ्यायचा आहे। बघू शकता सर्व कवटाची चटणी इथे टाकलेली आहे। आता आपण हिला छान असं परतून गरम करून घेऊया। 4 ते 5 मिनिटं आपल्याला ही छान अशी गरम करून घ्यायची आहे परतून। बघू शकता या प्रकारे मीडियम गॅसवरती गरम करायचं आहे। आणि आता रेडी झालेली आहे ही चटणी। मी गॅस पण बंद केलेली आहे। आता आपण ही चटणी काढून घेऊया। मी या कवटाच्या टोकरमध्येच ही चटणी काढून घेत आहे। बघू शकता खूपच टेस्टी, खूपच चविष्ट लागते ही चटणी, खूपच चटपटीत लागते। एकदा तरी हे कवटाची चटणी नक्की बनवून बघा, शरीरासाठी पण खूप पौष्टिक असते। बघू शकता काय मस्त लूक आलेला आहे चटणीला आणि खूपच चविष्ट लागते ही चटणी, खट्टी मिट्टी। आणि बघू शकता काय मस्त भारी लूक आलेला आहे। तशीच शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक असते। एकदा तरी ही चटणी नक्की ट्राय करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।